आज होता शनिवार. सकाळी लवकर उठले. डोळे तर म्हणत होते झोप अजून थोडा वेळ. मी म्हटलं नको, कामावर जायचं. लन पोहोचले ऑफिसला. हा श्वान माझ्या मागे ऑफिसला येत होता. मला म्हणाला मला जॉब भेटेल का? मी म्हणलं डिग्री नाही तुझ्याकडे, आधी डिग्री कर मगच भेटेल. मला हाफ डे होता आणि मला थोडं शॉपिंगलाही जायचं होतं. जाता जाता मला आमच्या ऑफिस गँगने तिथपर्यंत ड्रॉप केलं. मग काय, मी मेट्रो स्टेशनला आले. प्लॅटफॉर्मला पोहोचले आणि डोळ्यासमोर मेट्रोचे दरवाजे बंद झाले. काय पुढची ट्रेन येईपर्यंत मी वाट बघत बसले. शेवटी ट्रेन आली आणि चढले ट्रेनमध्ये. मेट्रोमधून बाहेर बघितलं तर एक नंबर नजारा दिसत होता. हा नजारा बघत बघतच माझा स्टॉप आला आणि मी उतरले आणि आमच्या निकिताला बाय बाय म्हटलं. तिला नेक्स्ट स्टॉपला उतरायचं होतं. तिथून मी पोहोचली आता मार्केटमध्ये. शॉपिंग करता करता खूप तहान लागलेली म्हणून हा मिल्कशेक घेतला. मग बरं वाटलं थोडं. मला हवं असलेलं सामान घेतलं आणि परत स्टेशन गाठलं आणि घरचा रस्ता धरला सरळ. आमच्या सोसायटीमधले तर लहान कार्यकर्ते लयच वांड आहेत. सुट्टी असू दे नाही तर नसू दे, खेळणं काय सोडत नाहीत. घरी पोहोचले तर आमच्या सासरचे खरे वारसदार म्हणजे आमचे छोटे भाऊजी आले होते. मग मी आवरून भाजी निवडायला बसले. मला म्हणाला इकडे मी वटाणा सोलतो, असं म्हणून सोलायचं सोडून खातच बसले. तर गाईज आजसाठी एवढंच. बाय बाय.